नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत कैरीची चटपटीत अशी चटणी। ही चटणी आपण चपातीवर जामसारखी देखील लावून लहान मुलांना देऊ शकतो। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 कैरी, 1 वाटी गूळ, लवंग, काळी मिरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, काश्मीरी लाल तिखट, हळद, काळं मीठ आणि साधं मीठ। सर्वप्रथम कैरी अशी आपण सोलून घेऊया। कैरी आपण अशी बारीक बारीक चिरून घेऊया। कैरी आपली चिरून झाली आहे। आता आपण याला चॉपरमध्ये घालून बारीक करून घेऊया। कैरी आपली अशी बारीक झाली आहे। आपण या पद्धतीने कैरी आपली बारीक चिरून झालेली आहे। आता आपण यामध्ये हळद 1 चमचा, मीठ आणि गूळ घालून एकत्र करून घेणार आहोत। कैरीच्या आंबटपणानुसार आपण गुळाचं प्रमाण ठरवायचं आहे। आपण हे मिश्रण असंच 10 मिनिटांसाठी ठेवून देऊयात। कढईमध्ये 1 चमचा बडीशेप, जिरे आणि काळी मिरी एकत्रपणे थोडंसं भाजून घेऊया। लवंग पण यामध्येच थोडंसं गरम करून घेऊया। मसाला थंड झाल्यावर मी मिक्सरला त्याची अशी बारीक पूड करून घेतलेली आहे। हे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे। गूळ यातला पूर्णपणे विरघळलेला आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तयार मिश्रण ओतून घेऊया। मिश्रण आपलं दाटसर होईपर्यंत आपण हे गॅसवरती शिजवून घेणार आहोत। बघा, आपलं मिश्रण आता दाटसर झालेलं आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत। तसेच बेडगी मिरची मसाला, काळं मीठ आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया।